बघा, जर ईशान्य दिशेमध्ये टॉयलेट असेल, शौचालय असेल, भरपूर दिवसापासून असेल, तर निश्चित अशा घरामध्ये कॅन्सर. तर त्या ठिकाणी ती वायव्य दिशा जी आहे ती रोग देवताचीच आहे. आणि तो सेंटम म्हणजे की शिलाई मशीन. मी शिलाई मशीन त्या झोनमधून हटवायला सांगितली, त्या मुलाचा कान ठीक झाला. अर्ध्या तासामध्ये त्याला रिझल्ट मिळाला. आग्नेय दिशेमध्ये जर वास्तुदोष आले, टॉयलेट बाथरूम असेल किंवा त्या ठिकाणी किचन असेल. बघा, आग्नेय दिशेचं किचन चांगलं आहे हेल्थच्या बाबतीत. कारण हेल्थ असा मुद्दा आहे आजकाल की IT जे मुलं मुली तर त्यांचं कमरेचा त्यांना त्रास होतो कंटिन्यू बसून 12-12 तास. खरंच वास्तू काम करते म्हणण्यापेक्षा आमच्या दिशा बोलतात. कंटिन्यू जर व्यक्तीला ॲसिडिटी होते तर व्यक्तीनं आपली आग्नेय दिशेचं किचन हे चेक करणं गरजेचं आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे भरत मोहिते सर. ते एक वास्तुतज्ञ आहे, त्यासोबतच ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी या सगळ्या विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास आहे. आज आपण चर्चा करणार आहे त्यांच्यासोबत की तुमच्या घरातली वास्तू जर चुकली तर तुमच्या हेल्थवर कसा परिणाम होतो, किंवा कुणाची पाठ दुखत असते, कुणाचा हात दुखत असतो, कुणाला काही सिरियस असे डिसिजेस असतात. तर हे सगळे डिसिजेस का होतात आणि त्याचा वास्तूशी कसा संबंध येतो, हे सगळं आज आपण सरांसोबत बोला. सर नमस्कार. नमस्कार. तर सर, या विषयांमध्ये आता म्हणजे नेमके कारण काय या गोष्टींचे, की कुणाची पाठीत दुखतं, कुणाचं डोळ्यांचा इश्यू असतो, कुणाला कॅन्सर वगैरे होतं, तर याबद्दल तुमचं ओपिनियन किंवा तुमचं? सर्वप्रथम म्हणजे या गोष्टी वास्तूमध्ये तर लपलेल्या आहेतच, परंतु सर्वप्रथम आम्हाला या गोष्टी मेडिकली पहिल्यांदा जाणून घ्याव्या लागतील की नुसतं वास्तू म्हणूनही चालणार नाही आहे. सर्वप्रथम आम्हाला परंतु डॉक्टर करून देखीलही आम्हाला त्याचा जर बेनिफिट भेटत नसेल, रिझल्ट भेटत नसेल, तर निश्चित आम्हाला आमची वास्तू चेक करणं गरजेचं आहे. बरोबर. जर आपल्या घरामध्ये अनेक आजार आहेत किंवा ते लॉंग टर्म आजार चालू आहेत तर निश्चित आपल्या घरातील वास्तुदोषाला कारणीभूत आहे. लॉंग टर्म आजार असतील तर ते वास्तुदोषामुळे 100%. बघा, जर ईशान्य दिशेमध्ये टॉयलेट असेल, शौचालय असेल, भरपूर दिवसापासून असेल, तर निश्चित अशा घरामध्ये कॅन्सर 100% आढळून येतात. आणि जास्ती करून स्त्रियांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आढळते. त्याचबरोबर जर आम्ही कंटिन्यू नैऋत्य दिशेमध्ये झोपतोय तर आम्ही सतत छोट्या मोठ्या आजाराने त्रस्त असू. नैऋत्य दिशा पण चुकीची झोपण्यासाठी. नैऋत्य दिशा झोपण्यासाठी अत्यंत चांगली आहे, परंतु नैऋत्य दिशामध्ये आम्ही दक्षिणला डोके करून झोपतोय का, यासाठी आम्हाला दिशाचा ॲनालिसिस माहिती असणं गरजेचं आहे. नैऋत्य दिशेला झोपत असताना आम्ही नैऋत्य दिशा पश्चिम दिशेकडे आम्ही जर डोकं करून झोपत असो, नैऋत्यमध्ये, तर आमच्यासाठी ते शुभ आहे. परंतु तेच आम्ही नैऋत्यमध्ये झोपत असून आमचं डोकं जर दक्षिणेकडे असेल, नैऋत्यच्या दक्षिणेकडे, तर ते आमच्यासाठी पेनदायक होऊ शकतं. ओके. ते चुकीचं होऊ शकतं. त्याचबरोबर जर व्यक्ती सारखा डिप्रेशनमध्ये जातोय किंवा मेंटली हॅक होतोय, तर वायव्य दिशेचं 100% तिथे बेडरूम असेल आणि त्या ठिकाणी तो शयन करत असेल, तर अशा ठिकाणी शयन केल्यामुळे तो व्यक्ती मेंटली हँक असेल, डिप्रेशनमध्ये जाणे, ड्रिंक करणे, गलत प्रवाहामध्ये जाणे. आणि कारण की आम्हाला यासाठी आमच्या देवता वास्तूमध्ये 45 देवता जाणून घेणं गरजेचं आहे. ते आजपर्यंत आपण जाणून घेतलेलं नाहीये. तर त्या ठिकाणी ती वायव्य दिशा जी आहे ती रोग देवताचीच आहे. त्या ठिकाणी जे आहेत रोग देवता आहे, त्यामुळे आम्हाला 100% आमच्या तिथे बेडरूम जर असेल तर आम्हाला रोगाशी सामना करावा लागेल. मग सर, आता तुम्ही जसं सांगितलं की या त्या दिशांचं, मग या गोष्टींवर रेमेडी कशा? आता समजा कुणाला कॅन्सर होऊन गेलेला आहे, त्यांचं त्या दिशेला असल्यामुळे, ईशान्य दिशेला असल्यामुळे, तर त्यांनी त्यातून कसं? बघा, एखादा मोठा आजार होऊन गेलाय तर त्याला आपण मेडिकल आपण हे करावं लागेल. परंतु हे होऊ नये यासाठी आम्हाला पहिल्यांदा आमच्या शास्त्र या शब्दाचा अर्थ काय माहिती? पद्धत. जर एखादं सूत्र आहे तर ते सूत्र आम्हाला समीकरणानं सोडवावं लागेल. ओके. त्या सूत्रामागं समीकरण लपलेलं आहे. आम्हाला हे सूत्र वास्तुशास्त्र या शब्दाचा अर्थ तर गुगलला विचारल्यानंतरही सांगेल, परंतु वास्तुशास्त्र याचा खरा अर्थ असा आहे
ज्या ठिकाणी मी वास करतोय, पण तो कसा वास करतोय तर शास्त्रशुद्ध पद्धतीने. शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे काय? रचना, त्याची असणारी पूर्णपणे ॲक्टिव्हिटी. जीवनामध्ये आमच्या प्रॉब्लेम कधी चालू होतात? ज्या वेळेला आम्ही एखादी आकृती बिघडवू त्यावेळेला प्रकृती बिघडल्याशिवाय राहणार नाही, आणि प्रकृती ज्या दिवशी बिघडेल त्या दिवशी आमची मध्ये विकृती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीये. यासाठी आम्हाला सर्वप्रथम आमच्या घराची आकृती व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. ज्या दिवशी आम्ही आकृती व्यवस्थित ठेवू ती शास्त्रशुद्ध पद्धतीने. शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे काय? एक सूत्राप्रमाणे, एका रचनेप्रमाणे, एखाद्या समीकरणाप्रमाणे जर ती संदर्भासहित स्पष्टीकरणात असेल तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये निश्चित विकृतीपर्यंत जाता येणार नाही. त्यासाठी आम्हाला पहिल्यांदा काय गरजेचं आहे? आकृती सांभाळणे गरजेचं आहे. म्हणजे की मी वारंवार लोकांना सांगतो की पहिल्यांदा आम्हाला आमचं तत्त्व बघणं गरजेचं आहे. आम्हाला आमच्या तत्वानुसार वास्तूमध्ये हे करणं गरजेचं आहे. तर आम्ही आमच्या तत्वानुसार जर वागलो नाही तर आमची आकृती बिघडणार आहे, आणि आकृती बिघडली की प्रकृती बिघडणार आहे. बरोबर. आणि प्रकृती बिघडली की 100% विकृती निर्माण होणार आहे. जर आग्नेय दिशेचा प्रॉब्लेम असेल तर निश्चित पहा व्यक्तींना आय पेन, डोळ्यांचे आजार होतात. आग्नेय दिशेचा प्रॉब्लेम म्हणजे मग त्याच्यात काय? आग्नेय दिशेमध्ये जर वास्तुदोष आले, टॉयलेट बाथरूम असेल किंवा त्या ठिकाणी किचन असेल. बघा, आग्नेय दिशेचं किचन चांगलं आहे. ओके. आग्नेय दिशेचं किचन चांगलं आहे, परंतु संडास बाथरूम चुकीचं आहे. त्या ठिकाणी आग्नेय दिशेचं किचन चांगलं आहे, पण ते आग्नेय दिशेला कसं आहे तर ते दक्षिणमुखी असेल, बरोबर, तर ते चांगलं आहे. पण तेच जर आम्ही पूर्वेकडे केलं, आग्नेय कोपऱ्यामध्येच बघा जर एक ट्रायंगल बनतो, जर ही साईड आम्ही दक्षिण पकडली तर ही साईड आमची पूर्व आहे. जर आम्ही पूर्वेकडे पूर्ण आमचं किचन बनवलं तर आमचं बेसिन येणार आहे आमचं आग्नेय दिशेमध्ये. त्यामुळे वास्तू पूर्णपणे आमची एवढं सगळं करून सगळं आमचं चुकीचं असेल. बरोबर. जर आम्ही तीच आग्नेय दिशेचं बेसिंग, हा आम्ही आणलेला कन्सेप्ट आहे वास्तूमध्ये बेसिंग. आत्ता आपण मॉडर्न युगामध्ये कल्चरमध्ये वावरतोय, त्याच्यामुळे आग्नेयमध्ये पुन्हा आम्ही पाणी आणतोय. म्हणजे आग्नेय तर आम्ही तिथं प्रज्वलित केली, परंतु तिथं बेसिंग नेऊन आम्ही काय केली? ती दूषित केली. बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती बी उपाय करणं गरजेचं आहे. आम्हाला ॲक्युरेट ॲनालिसिस वास्तूचं करणं गरजेचं आहे. आम्हाला त्या पद्धतीने आमच्या वास्तूमध्ये सेटअप करणं गरजेचं आहे. सर, तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही कन्सल्ट करतात तर आलेले अनुभव हेल्थच्या रिलेटेड की ही अशी गोष्ट होती म्हणून असं झालं, तर असे काही अनुभव तुम्ही सांगू शकाल का? हो, 100% सांगू शकतो. तर माझ्या क्लायंटचा मला एक फोन येतो संडेच्या दिवशी की सर रात्री 1:30 वाजता, आणि संडेला कसे क्लिनिक बंद असतात, आणि मला फोन येतो की आमच्या ते रडायला लागतात, इमोशनल होतात की आमच्या बाळाच आता दवाखान्यात कुठे नेऊ आम्ही, त्याचा खूप कान पेन करतोय. ओके. अशा वेळेला आम्ही प्रश्नकुंडली बघतो. व्यक्तीने केलेल्या प्रश्न आत्ता जन्माला आला तर प्रश्नकुंडली बघितली, आणि त्या प्रश्नकुंडलीमध्ये आम्हाला एक सेंटम आढळला, आणि तो सेंटम म्हणजे की शिलाई मशीन. मी शिलाई मशीन त्या झोनमधून हटवायला सांगितली. त्या मुलाचा कान ठीक झाला. अर्ध्या तासामध्ये त्याला रिझल्ट मिळाला. तुम्ही तुमच्या घरात बसून दुसऱ्याच्या घरामध्ये काय चाललंय, कुठली गोष्ट कुठे ठेवले, त्याला तो सांगायच्या आधी तुम्ही त्याचे प्रॉब्लेम सांगाल. एवढं निश्चित आपण येणाऱ्या काळामध्ये फ्री वेबिनारमध्ये लोकांना आपण क्लासमध्ये आपण या सगळ्या गोष्टी देऊन सांगू. बरोबर. सर, अजून काही अनुभव सांगायचे झाले तर हेल्थच्या बाबतीत, कारण हेल्थ असा मुद्दा आजकाल की आय टीतले जे मुलं मुली तर त्यांचं कमरेचा त्यांना त्रास होतो कंटिन्यू बसून 12-12 तास. बघा, पहिली गोष्ट मी प्रश्नही तुम्हीच केला आणि उत्तर तुम्हीच दिलं, कारण की कंटिन्यू बसून पेन होतोय. बरोबर ना. परंतु ते पेन होत असताना देखील जर आम्ही मेडिकल करतोय तरी आम्हाला तो रिलीफ होत नाही. तर आम्ही जिथे वर्क करतोय ते त्या ठिकाणी आम्ही कोणत्या दिशेमध्ये बसलोय हे आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. जर ते वायव्य दिशेमध्ये बसले असतील, वायव्यच्या थोडंसं वेस्ट नॉर्थ वेस्ट दिशा आहे, तिथे जर ते बसले असते 100% त्यांना तो त्रास होईल. सर, वायव्य दिशेकडे म्हणजे मग त्या वायव्य दिशेकडे चेहरा करून बसलेले का की पाठ वायव्य दिशेकडे? कसंही असू द्या, तुम्ही त्या वायव्य दिशेचा जर त्याच्यामध्ये वावर करत असाल, त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर 100% तुम्हाला पेन होणार. बरोबर. सर, मग आता आपण बघितलं की वास्तूमध्ये हे जर वास्तूमध्ये या गोष्टी इथं असल्या तर त्यांना प्रॉब्लेम होतात.
पण जर यायला नको असे प्रॉब्लेम, तर त्याबद्दल तुम्ही सविस्तर कसं सांगाल? बघा, सर्वप्रथम आमचं घर पूर्णपणे फ्रेश असणं गरजेचं आहे. आमच्या घराची पूर्व आणि उत्तर दिशा जर पूर्णपणे स्वच्छ असेल, पूर्णपणे व्हेरी असेल, तर आमच्या घरामध्ये कमी प्रमाणात आरोग्याच्या समस्या येतात. ओके. आरोग्य खूप छान राहतं. म्हणजे की आमचं घर स्वच्छ असावं, घरामध्ये घाण कचरा किंवा जास्त सामान साचवून न ठेवणे, या गोष्टी आम्हाला पहिल्या प्राथमिक बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की जे निगेटिव्ह झोन आहेत वास्तूमध्ये, जे आपण मॅपिंग केल्यानंतर मार्किंग करून देतो हो क्लायंटना, तर त्या निगेटिव्ह झोनमध्ये आपण झोपत नाही आहे ना, त्या ठिकाणी आपण लंच करत नाही ना, किंवा त्या ठिकाणी आपण आराम करत नाही आहे ना, किंवा आपला त्या ठिकाणी दरवाजा आलेला नाही आहे ना, किंवा त्या ठिकाणी आपलं किचन नाही आहे ना, या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. बरोबर. त्याचबरोबर जर आपल्याला जास्त काळ जर प्रॉब्लेम होत असेल आरोग्याचा, तर आपल्या उत्तर आणि ईशान्य दिशेमध्ये एक दिशा आहे, नॉर्थ ईस्ट, उत्तर पूर्व, या दिशेमध्ये जर आपल्या टॉयलेट असेल, किचन असेल, तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आरोग्याच्या समस्या येतील. त्या तुम्ही रिमूव्ह करा, त्या ठिकाणी तुम्ही उपाय करा, किंवा योग्य वास्तुतज्ञाचा सल्ला घ्या. तुमच्या आयुष्यातील आरोग्याच्या समस्या कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत. सर, तुम्हाला कधी स्वतः अनुभव आलाय अशा गोष्टींचा की मी स्वतःवर म्हणजे असं करून बघितलंय आणि वास्तू तशी वेळच्या बाबतीत, किंवा कोणतं पण एक्झाम्पल स्वतःवर? निश्चित मी एक म्हणेल की मी ऑब्झर्वेशन करणारा एक विद्यार्थी आहे. बरोबर. किंवा व्यक्ती आहे. मी हर एक गोष्टीवरती की उत्तर दिशा खरंच धनाची आहे का हे पाहण्यासाठी मी केलेला उपाय आहे. निश्चित पूर्व दिशा व्यक्तीपर्यंत जोडते का, हर एक गोष्टीवरती मी आज तुमच्यापाशी आलोय तो पूर्णपणे स्टडी करून आलेलो आहोत. बरोबर आहे. पूर्णपणे मी त्याची माहिती घेतली. खरंच वास्तू काम करते म्हणण्यापेक्षा आमच्या दिशा बोलतात. माझ्याकडे पैसा येत नाही आहे, माझ्याकडे आरोग्य खराब आहे, माझे संबंध खराब होत आहेत, मी कर्जामध्ये डुबतोय, माझ्याकडे माझं मेडिटेशन होत नाही आहे, माझ्या घरामध्ये एन्जॉय नाही आहे, घरामध्ये चिडचिड होते, किंवा हर एक गोष्ट खराब होते. वास्तू बोलते. आम्हाला फक्त ते रिलेट करता आलं पाहिजे, आम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. वास्तू बोलत असते, वास्तू आम्हाला प्रश्न करत असते, आमच्या ते लक्षात आलं पाहिजे. आपल्या आरोग्याबद्दल आपण बोलतोय, तर आपल्या घरामध्ये ते असेल तर तुम्हाला एक उपाय म्हणून सांगतो की सफेद वस्त्रामध्ये जर आपण हळद घेतली, हळद, आणि ती हळदीची गाठ बनवून जर आपण उत्तर पूर्व दिशेला, म्हणजे ईशान्य दिशेची ते, परंतु त्या ठिकाणी आपल्याला कोणताही वास्तुदोष, म्हणजे की किचन असेल किंवा शौचालय असेल, तर हा पहिला वास्तुदोष आपल्याला काढावा लागेल. म्हणजे की विना तोडफोड करताही त्याच्यावरती आपण रेमेडी उपाय करू शकतो. तर ते करून आपल्याला तिथं हा उपाय करायला लागेल. निश्चित विदिन 24 तासामध्ये रिझल्ट मिळेल. अरे बापरे. हां, बरोबर. 24 तासामध्ये. सर, जसं मी तुम्हाला विचारले, तुमचा अनुभव तुम्ही सांगाल काही असं झालेलं? अनुभव तर मला खूप आलेत, आणि अनुभव आलेत म्हणून तर आज तुमच्या समोर आहे, किंवा सगळ्यांच्या समोर, माध्यमासमोर आपण पोचलो जातोय. तर आरोग्याच्या संदर्भात मला असा एक प्रश्न पडला, मी रिसर्च करत होतो की खरंच ईशान्य दिशा अशी प्रॉब्लेम करते का. बरोबर. तर मी विचार काय केला की चला, ईशान्य दिशेमध्ये भारी सामान असेल तर डोकं ब्लॉक होतं. मी काय केलं, माझ्या घरातले शू रॅक जे होते, ते सगळे शू रॅक मी आणून ईशान्य दिशेमध्ये ठेवले. ओके. 48 तासानंतर मला माझं डोकं ब्लॉक झालं, मला कळत नाही आहे, डोकं एकदम सुन्न झालं एकदम. पण जसं मी ते रिमूव्ह केलं, तसं विदिन 2 तासामध्ये डोकं व्यवस्थित गेलं. म्हणजे फरक पडतो या गोष्टींचा. तुम्ही ट्राय करून नका बघू, नाही तर तुमची चांगली लाईफ खराब करायचा प्रयत्न होऊन जाईल. निश्चित. एक्झॅक्टली. कंटिन्यू जर व्यक्तीला ॲसिडिटी होते, तर व्यक्तीनं आपली आग्नेय दिशेचं किचन हे चेक करणं गरजेचं आहे. किचनला ब्लॅक कलरचा कडापा असेल, आग्नेय दिशेच्या बरोबर ब्लॅक कलरचा कडापा असेल, आणि किचनमध्ये जर त्या बेसिंग आग्नेय साईडला, म्हणजे की पूर्वच्या साईडला येत असेल बेसिंग, तर निश्चित तुमच्याकडे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही त्याला ट्रिप करू शकता. मी एवढंच म्हणेन वारंवार की योग्य वास्तुतज्ञाचीच गरज आहे. हे काही आम्ही ऐकलं किंवा ह्याच्यातून आम्हाला मार्ग थोडासा समाधान मिळू शकतं, परंतु आम्हाला याच्यातून पूर्णपणे जर रिलीफ हवा असेल तर योग्य वास्तुतज्ञाची गरज आहे. बरोबर आहे.
सर कुणाला हेल्प हवी असेल तर तुम्ही नंबर काय सांगाल तुमचं? आपला नंबर आहे 90-566 90-511. ओके 9056690511. ओके याच्यावरती मला कधीही संपर्क करू शकतात. थँक्यू सो मच. तुम्ही जी माहिती आज आपल्या पॉडकास्टमध्ये लोकांना दिलेली आहे, भरपूर लोकांना हेल्थचे इश्यू होतात, प्रॉब्लेम होतात, तर या सगळ्या गोष्टी ज्या सरांनी सांगितल्या तर त्या गोष्टी तुम्ही करून बघा आणि तुमच्या आयुष्यात खरंच बदल होईल. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असले तर जो नंबर आपण सरांनी सांगितलं तो डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेला आहे. तर सर धन्यवाद. धन्यवाद.